हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आता गणपतीपुळेहून निघालेलो आहे. लोकेशन बघा, इतकं सुंदर लोकेशन आहे आणि त्यामध्ये आपली गाडी एकदम सुंदर दिसत आहे लाल मातीमध्ये. तर आपण सुरू करू आज एक नवीन अमेझिंग जर्नीला कोकणामध्ये. कोस्टल रोड गणपतीपुळे ते रत्नागिरी. भारतातील कोकण हा प्रदेश भारताच्या पश्चिम समुद्र किनारा आणि समांतर असलेली सह्याद्री डोंगर रांगा यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा 560 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्याच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्य नटलेली आहे. माडाच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमची झाडे, डोंगर उतावर केलेली भात शेती ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोकण पट्ट्यातच आहे. कोकण म्हणजे स्वर्गच आहे. पौराणिक कथेनुसार परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधू सागराला, अरबी समुद्राला मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंघर्षण केले व कोकण भूमीची निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटक असलेल्या कोकर्ण क्षेत्रीय वास्तव्य करू लागले. गाईज, आता आपण जे आपले मराठी कलाकार आहे स्वप्नील जोशी यांनी जो डायलॉग फेमस केला होता, आता मी पाठीमागे बेट किंवा शूटिंगला गेलो होतो. काय बेट आहे, काय बीचेस आहे, मला रडू कोसळ जो डायलॉग आहे, हा जो डायलॉग आहे तर याच रोडवर आणि याच लोकेशनवर त्यांनी भाष्य केलं होतं. तर खरंच सुंदर आहे तो रोड. एकदम सिंगल रोड आहे. 2 गाड्या खूप मेहनतीने पास होतात आणि तिथे संध्याकाळचं आम्ही एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तिथे एकदम निळं आकाश जे आत्ता तुम्हाला दिसतं दुपारी, ते पूर्ण लाल भडक बुंद होऊन जातं आणि भगवा एकदम लाल कलरचा सूर्य मावळताना दिसतो आणि अरबी समुद्र, अफाट अरबी समुद्र आपल्याला दिसायला मिळतो. हीच तो टर्न आहे, हाच तो रस्ता आहे. आरेवारे, काय आरेवारे बीच आहे आणि ते खाली तुम्हाला दिसतंय तेच आरेवारे बीच आहे गाईज. आणि आता थोडंसं पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी, इथं झीप लाईन म्हणून पण सुरू झालेलं आहे. तर या डोंगरावरून ते खालच्या डोंगरापर्यंत झीप लाईन जाते गाईज. आता समुद्र पूर्ण असं भरलेला आहे किंवा भरती आलेली आहे, त्याच्यामुळे खूप डोळे फिरतात. बघा इथेच आता थोडं पुढे गेलं ना तर इथूनच तुम्हाला झीप लाईन करायला मिळेल. त्याची कॉस्टिंग मला माहीत नाही गाईज, कारण की मी काही ते तिथं केलं नाही. आमची इच्छा होती पण टायमाच्या अभावी आम्ही केलं नाही. इथंच आहे गाईज, हे बघा तुम्हाला बॅनर दिसेल, झिप लाईन ओशन फ्लाय. अरे वा, तिथूनच जावं लागतं गाईज. ठीक आहे, उद्या करशील का? कोकणच्या इतिहासाबद्दल माहिती खालीलप्रमाणे आपण आता बघू. कोकण हा शब्दाचा अर्थ कोपरा, कोना किंवा पृथ्वीचा तुकडा, भाग व कणा असा होतो. कोकण प्रदेशाचे नाव कोकण वन किंवा कोकण हे कोकस व जमातीच्या नावावरून पडलेले आहे. कोकण प्रदेशात समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आणि लोकसंगीताची एक जिवंत परंपरा आहे. कोकणात कातळ शिल्पाचे अनेक अवशेष आहेत. कोकणात मांडाच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमची झाडे, डोंगरोत्तावर केलेली भात शेती ही मोठ्या प्रमाणात आहे. कोकण प्रदेश हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा एक खडकाळ भाग आहे. कोकण प्रदेशात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक याचा काही भाग व्यापलेला आहे. कोकण प्रदेशात मुंबई ही राजधानी आहे. कोकण प्रदेशात मुंबई शहर, जिल्हा, उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश होतो. आणि आता आपण याच एका जिल्ह्यात आहे, म्हणजे रत्नागिरीत आपण आहे. यामध्ये पर्यटन स्थळे मुख्य जी आहे ती गणपतीपुळे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. ते रत्नागिरी जिल्ह्यात एका पर्यटनाचे प्रमुख स्थान बनले आहे. हरणे बंदर हे अलीकडे काळात मासे व सी फूडसाठी प्रसिद्ध आहे. इथे निळाशार समुद्र किनारा आहे. थंड हवेची ठिकाणे माथेरान, आंबोली, जव्हार, दापोली,
कोकण रंगभूमी. कोकण ही निसर्ग सौंदर्य, सांस्कृतिक वैशिष्ट्यपूर्ण सर्व परिचित आहे. कोकणाची साहित्य संपदा विपुल आहे. कोकण रंगभूमी सशक्त समुद्र रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडवण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमतीय जीवनाची वास्तव दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद व सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेली आहे. कोकण रंगभूमीला नाट्य लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते की तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यापर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाही. मामा वरेकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. नाट्य परंपरा समृद्ध करण्यात गोमतीकी याच्या योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे, पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधारचे अनुकरण होण्याची शक्यता, पण तसे घडले नाही. महाराष्ट्राच्या 6 प्रशासकीय विभागापैकी कोकण विभाग हा एक आहे. या विभागात 7 जिल्हे आहे. 720 किलोमीटर लांबीचा किनारपट्टा आहे. पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणातील पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावली नदी यांनी वेढले आहे. सध्याच्या कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडे भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होणार, भटकळ या शहरे कोकणाच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा मयुरा नदीची अचूक ओळख आहे अनिश्चित आहे. कोकण किनारपट्टीतील सर्वात मोठे शहर मुंबई आहे. ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागात राज्यातील किनारपट्टीतील सर्व जिल्हे येतात. क्रिटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती. ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडील बेसिक प्रकारचा लावा साचून बेसिक लावा शंकूची निर्मिती झाली होती. बेसिक प्रकारचा लावा शंकू असल्याने त्या शंकूची उंच कमी, विस्तार मात्र जास्त होता. इओसीन शकात बेसिक लावाचा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे झालेली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला होता. या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झालेली आहे. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदींच्या गाळाच्या संचयामुळे ही कोकणाच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे. इओसीन काळात खचलेला हा भाग आजही जीवाश्माच्या रूपाने अरबी सागराच्या खाली पाहावयास मिळतो. पश्चिम घाट अरबी समुद्र यांच्या दरम्यान अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हटले जाते. कोकण अरबी सागराचा किनारा लागलेला असून किनारपट्ट्या 720 किलोमीटर लांबीचा. यात सर्वाधिक किनारा रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर आणि ठाणे. कोकणची रुंदी दक्षिणेकडे कमी, उत्तरेकडे जास्त आहे. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते. दक्षिणेकडे सरासरी 40 ते 50 किलोमीटर, उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100% आहे. कोकणाच्या प्रामुख्याने प्रदेशात 2 विभाग केलेले आहे. प्रमुख भाषा येथील मराठी, आगरी, कोकणी, मालवणी, कोळी, मागली, वाडवळ, सामवेदी, मुरबाडी. साक्षरता 81% आहे. येथील प्रमुख देवस्थाने गणपतीपुळे, गणेशगुळे, लोटे परशुराम, वळणेश्वर, मार्लेश्वर, संगमेश्वर, कर्णेश्वर, संगमेश्वर, गणपती मंदिर, अर्जला, अलिबाग, खेड तालुका, पाली,